आजकाल अनेक जण धार्मिक धागे फक्त फॅशन म्हणून बांधतात, पण या साध्या दिसणाऱ्या धाग्यामागे एक खोल आध्यात्मिक शास्त्र दडलेलं आहे. धागा बांधताना तो 7 वेळा हाताभोवती गुंडाळला जातो आणि त्याला 3 गाठी मारल्या जातात. या 3ही गाठी त्रिदेवांचे प्रतीक मानल्या जातात. त्यावेळी एक विशिष्ट मंत्र उच्चारला जातो, जो आपण खालील कॅप्शन मध्ये पाहू शकता. पुरुषांनी हा धागा उजव्या हातात बांधावा आणि स्त्रियांनी डाव्या हातात, कारण त्यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित राहतो. धार्मिक धागा हा एक रक्षासूत्र आहे, जो मुख्यत्वे लाल आणि पिवळ्या रंगाच्या धाग्यांनी बनवला जातो. हे रंग मिळून आपल्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतात, जे साधारणपणे 21 दिवस सक्रिय असतं. या काळात धागा आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षित ठेवतो, पण 21 दिवसांनंतर या धाग्याची सकारात्मक शक्ती कमी होऊ लागते. म्हणून 21 दिवसांनंतर तो धागा काढून त्याला कुठेही फेकू नका, तर तो जमिनीत पुरावा, कारण आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा त्या धाग्यात साचलेली असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर धागा मनगटावर बांधल्यामुळे तेथील नसांवर हलका दाब निर्माण होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि ब्लड प्रेशर, हृदयविकार यांसारख्या आजारांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हा धार्मिक धागा बांधाल, तेव्हा लक्षात ठेवा, तो फक्त एक धागा नाही, तर दैवी शक्ती आणि वैज्ञानिक ज्ञानाचा संगम आहे.